सकाळचे 7 वाजले, 6:45 झालेत आणि तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवतो. आता बरोबर 6:45 झाले आणि आपण आता भैरवगडाच्या वरती टॉपला आहोत. तर बाहेरील वातावरण बघा. खूप भारी वाटतंय. वारा एवढा सुटला आहे आणि थंडी पसरली, पूर्ण गारवा पसरला आहे वातावरणामध्ये. एवढं भारी वाटतंय की प्रश्नच नाही. खूप क्लायमेट एवढं छान भेटलं आम्हाला. या साईडचं तुम्हाला वातावरण दाखवतो. हे बघा, खूप भारी. पूर्णपणे वातावरण भारी आहे. गारवा पसरला आहे. लवकर उठली. हे लवकर उठले. हे तू झोप नाही तुला? अरे वा, 5 वाजता म्हणते मी उठले. आता ती बाहेर फेरफटका मारायला आली. हे हाय कर. हाय. खूप छान. बाकीचे झोपले. थोडा आपण आराम करूया. वेळ आहे अजून आपल्याकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो. थोडा वेळ आपण झोपलो होतो. बाकीचे उठले तिकडे. बाकीचे बाहेर जाऊया आपण. बाहेर आम्ही इथे पाणी भरण्यासाठी आलो होतो, कारण आमचं पाणी संपलं होतं. म्हणून इथे एक बाजूला कुंड आहे. कुंड नाही, सॉरी, झरा आहे हा इथे ह्या साईडला. डायरेक्ट इथे पाईप लावून आपण आता इथे पाणी भरलेलं आहे हंड्यामध्ये. मित्रांनो, आपला आता नाश्ताचं टायमिंग झालेलं आहे आणि आपण आता नाश्ता बनवतोय. तर नाश्त्याला आहेत कांदा पोहे. फूक मारणार. इथे थोडा वीज तो पेटत नाही आहे. जरा लाकडे थोडी आहे सुकी ओली. कांदा वगैरे टाकलेला आहे आणि आता आमचा पोहे आहेत. दाखवतो तुम्हाला. पोहे आहेत आपले, कांदा पोहे नाश्त्याला. मीठ आणलंच ना? तर आपण आता बनवतोय कांदा पोहे. झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवतो आमचे झालेले कांदा पोहे. आमच्या चिनून पोह्याचा टोप घेतला नाही. हळूहळू हळू लागतील तेवढे घ्या. ते कांदा शिजलाय ना बा तो. मिक्स कर राहिले. मिक्स कर. मित्रांनो, आपला नाश्ता तयार झालेला आहे. बाहेर मस्तपैकी धुकं पसरलं आहे. खूप छान असं वातावरण आहे आणि आपला इथे आता नाश्ता चालू आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा, आपले कांदा पोहे आहेत इथे. इथे यश लिंबू कापतोय.
मित्रांनो आपण आता नाश्ता करायला बसलो आहे, तर तुम्ही देखील या आमच्यासोबत नाश्ता करण्यासाठी. मित्रांनो आम्ही आता भैरवगडावरून निघालो आहे. दुपारचे वाजलेत 1. असं वाटत नाही की दुपारचे 1 वाजलेत असं. तर आपण आता भैरवगडावरून निघालो आहे. निघूया ना चला. आमचे सर्व लोक तयार आहेत, तर जाऊया आपण आता खाली. हे बघा मित्रांनो, आपण ह्या मार्गे रात्री वरती आलो होतो आणि समोर डोंगर आहे आणि चारी बाजूने आपल्याला धुकं पाहायला मिळतंय. इथून खाली वाट गेलेली आहे आणि या साईडला आहे. आपण खालून वरती आलो. नाही आपण आता ज्या ठिकाणी मी उभा आहे इथून हा पुढे वरती पायरी मार्ग चालू होतो आणि हा आपण खाली उतरतोय. हा खाली आपण जातो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी हा खडखड भाग चालू झालेला आहे. ही संपूर्ण व्हॅली आपल्याला खाली उतरायची आहे आणि इथून साधारण अंधुकचं दिसतंय. हा इथे खाली पठार लागतोय छोटंसं, पूर्ण दिसणार नाही, साधारण अंधुकचं असं आहे. तर ह्या ठिकाणी आपल्याला आता जायचं आहे. आपण थोडंसं खाली आलो आणि या मार्गे आपण काल रात्री वरती गेलो होतो. आमचे हे सह्याद्रीचे मावळे रणरागिणी आता खाली आपल्या सोबत उतरत आहे. तो भारी आहे. तो थोडासा पाऊस कमी आला आहे, बारीक बारीक आहे पाऊस, जास्त असा मोठा नाही आहे आता. काल रात्री तर खूपच प्रचंड पाऊस पडत होता. छोटे छोटे व्हिडिओ करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. कारण आता बॅटरी पण खूप कमी आहे, कारण वरती चार्जिंगला काहीच नव्हतं. पॉवर बँक नेलेला होता, तो पूर्णपणे संपलेला आहे आणि आत्ता फक्त बॅटरी 15%वरती आलेली आहे. तो ह्या कमी बॅटरीमध्ये ज्या व्हिडिओ जास्तीत जास्त होतील तर तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन. आमच्यासोबत तुम्ही देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या कोकणातल्या निसर्गाचा अनुभव घ्या, सह्याद्रीचा अनुभव घ्या. मित्रांनो आपण रात्री इथे थांबलो होतो पाणी भरण्यासाठी. त्या जागेवरती आपण पोहोचलो आहे. तिथं वृक्ष आले, ते साबण शूज धुते. तुम्हाला एक छोटंसं मित्र दाखवतो. बघा दीपने पकडला नाही. इथनं तुम्हाला इथून तुम्ही क्लायमेट बघा कसा दिसतो. हे बघा आपल्याला पूर्ण खाली जायचं आहे. व्हिडिओ हो गई तेरी. ती शूज होते ना तिथं घेतलंय. मित्रांनो आपण या जंगलातनं बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आपण काही मिनटामध्येच खाली पठारावरती पोहोचू. तर आम्ही ज्या काल मार्गाने रात्री नाईट कॅम्पिंग म्हणजे नाईट ट्रेक करत होतो तर तुम्हाला डोंगर दाखवतो. समोर बघा हा जो समोर तुम्हाला भाग दिसतोय डोंगराचा, ह्याच्यात आपण वरती टॉपला गेलो. वरती हा आहे भैरवगड. आता आपण जाऊया पुढे. मित्रांनो आपण जंगलातनं बाहेर पडलो. हे बघा हा कालचा जो स्पॉट होता जंगलातला एंटर व्हायचा, तिथून आता आपण बाहेर पडलो आणि हे आहे पठार. तर या ठिकाणी आता आपण पोहोचलो आहे. तर मग सर्वांच्या एक्सप्रेशन बघा कसं वाटतंय. हा फायनली खाली हळद जाऊन जायचं खाली. हे बघा सह्याद्री.
खाली दरी आहे, व्हॅली आहे पूर्ण. काल आपण इथे बसलो होतो आणि तिथून तुम्हाला आम्ही हा स्पॉट दाखवला होता. मित्रांनो, आपण खाली बेसला पोहोचलोय. ज्या ठिकाणी आपण या ट्रेकची सुरुवात केली होती त्या ठिकाणी आपण आता पोहोचलोय. तर आपला हा जो भैरवगड ट्रेक आहे तर तो आपला यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. आपले सर्व सहकारी इथे आता रेनकोट घालून रेडी आहेत जायच्या तयारीमध्ये. तर आपण काल संध्याकाळी आपण ट्रेकला सुरुवात केली. आपण भैरवगडावरती हा ट्रेक कंप्लीट केला आणि नाईट ट्रेक कंप्लीट केला आणि सकाळी नाश्ता वगैरे करून आपण पुन्हा या ठिकाणी निघालो. तर अशा तऱ्हेने हा जो आमचा भैरवगड नाईट ट्रेक होता तर तो यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे. तर ह्या माझ्या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही देखील हा ट्रेक अनुभवाल आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही भेट द्या. तर आपण पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.